कसलाही असू द्या, बाप किती कठोर असू द्या, रोज बाप पोरींना मारणारा असू द्या, पण ज्या दिवशी आपला पोटचा गोळा पोरगी नांदायला जाते ना, कसलाही बाप असू द्या, तो बाप रडल्याशिवाय राहत, तो बाप रडल्याशिवाय राहत नाही महाराज. एखाद्या वेळा पोरगा मेला तरी बाप रडणार नाही, पोरगा मेला तरी बाप रडणार नाही, पण ज्या दिवशी आपली मुलगी नांदायला जातीये त्या दिवशी कठोरातला कठोर बाप सुद्धा रडल्याशिवाय राहत नाही. व मायबाप रडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज जनक राजाचे सुद्धा डोळे पाणवलेले आहेत, पण बापाला सगळ्यांच्या समोर रडता येत नाही. बापाला नाही रडताय सगळ्यांच्या समोर. तो बाप काय करतो माहीत आहे? आपली पोरगी चालली ना, डोक्यावर हात फिरतो, बाळ जा रे बाळा, जा रे बाळा, जा रे बाळा, पुन्हा 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 म्हणून पाठवून देतो. आणि पोरगी गावाच्या बाहेर गेली का बाप धावत घरात येतो आणि आतल्या खोलीत जातो, पांघरुणामध्ये डोकं घालतो आणि पलंगावर झोपून तो बाप पांघरुणात एकटा एकटा दार बंद करून बाप रडतो. तो बाप खरा बाप महाराज, तो बाप खरा बाप असतो. अरे बाप किती वाईट असू द्या, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या पोरीची पिशवी घरातून कधी रिकामी जात नाही. एकदा बाप गेला ना, पोरीची पिशवी जर माहेराहून रिकामी जात असेल, पोरीच्या अंगावर माहेराहून जात असताना जर जुनी पुराणी साडी असेल, तर समजायचं त्या पोरीचा बाप मेला. हो मायबाप, त्या पोरीचा बाप मेला. कारण पोरीचा बाप जिवंत आहे तोपर्यंत पोरीच्या अंगावर प्रत्येक वेळेला हलके असेल, साधारण असेल, पण नवीन कपडे दिल्याशिवाय बाप कधी शांत बसत नाही, कधी शांत बसत नाही. अहो काय सांगायचं तुम्हाला, एक श्रीमंत घरचं कुटुंब आहे, त्यांच्या घराला एक गरीब घरचं कुटुंब आहे. फार गरिबी होती महाराज त्यांची. श्रीमंताच्या पोरीला दीपावलीच्या सणाला, रसाळीच्या सणाला 5-5, 10-10 हजार रुपयाच्या साड्या भेटायच्या. ती साडी त्याने आणली आहे. ती साडी मोठ्यांची लोक कपडे मोठे भेटले का ते गावभर दाखवत फिरतात. आणि विशेषतः श्रीमंताची लेकरं आपल्या वस्तू गरिबाच्या लेकरांना फार दाखवतात. अजून त्यांचं मन खचून जातं. त्या गरिबाच्या घरच्या पोरीनं ते 5-7 हजार रुपयाची साडी पाहिली, तिला वाईट वाटलं. तिला वाटलं माझा बाप गरीब आहे, माझा बाप नाही मला घेऊ शकत, साडी नाही घेऊ शकत. निराश झाली पोरगी, चेहरा पाडला. पोरगी घरी आली आणि घरी येऊन पूर्ण खाली मान घालून बसली. दिवसभर शेतामध्ये बाप कष्ट करायचा. तो बाप सायंकाळी घरी आलाय. बाप घरी आलाय, पायाला लांब लांब भेगा पडलेल्या, अंगावरती मळके कपडे, केस विस्कटलेले, दात पडलेले बापाचे, दाढी वाढलेली, अंग मळकट झालेलं आहे. अशा अवस्थेत तो बाप, त्या बापानं आपल्या पोरीकडं पाहिलं. 40 वर्षाची पोरगी आहे, 40 वर्षाची, 60-65 वर्षाचा म्हातारा बाप आहे. पण त्या पोरीकडं पाहिल्यावर तो बाप म्हणतो, बायडे तायडे सांग ना तुला काय झालं, तुझा चेहरा आज असा का झालाय, सांग काय झालं. पोरगी सांगायला तयार नाही. त्या पोरीला माहिती होतं, जर मी आज सांगितलं की साडी मिळत नाही म्हणून मी नाराज आहे, तर माझे बाबा निराश होतील. नाही सांगत ते पोरगी, नाही हो बाबा काही झालं नाही, बाबा काही झालं नाही. बाप म्हणतोय, बाळा तुझा बाप आहे मी, सांग तुला काय झालंय, सांग काय झालंय, मी ओळखतो मनातलं तुझ्या, सांग काय झालंय. तेव्हा नावीला झाला पोरीचा. आणि पोरगी म्हणते, बाबा अहो शेजारच्या पोरीला, त्या तायडीला 5,000 रुपयाची साडी आणली, तिनं दाखवली मला माहिती बाबा आपली गरिबी आहे, नाही तुम्ही साडी घेऊ शकत एवढी भारी, म्हणून मी मनात तो विषय काढून टाकला. पण थोडंसं माझ्या मनाला वाईट वाटलं, कधी आपली गरिबी संपणार आहे. अरे जीवनभर आपला बाप जर लोकांच्या शेतामध्ये कष्ट करत असेल, कधी आपली गरिबी संपेल, कधी गरिबी संपलेल, हा विचार करून मी शांत बसले. बाबा शांत बसले. बापाला वाईट वाटलं, आपल्या गरिबीमुळं आज माझ्या बायडीला मी साडी नाही घेऊ शकलो. वाईट वाटलं बापाला. डोळ्यातून तचकन पाणी आलं. आणि तो बाप म्हणतोय, पोरी तू चिंता नको ग करू, पोरी चिंता नको करू, तुझा बाप अजून जिवंत आहे ना, बाप तुला साडी आणल्याशिवाय बाप घराचं तोंड पाहणार नाही, आज तुला मी शब्द देतो. असा पोरीच्या समोर बापाने शब्द दिला आणि बाप घरात गेला. महाराज रात्रभर बापाला झोप आली नाही. पोरगी आपल्या पलंगावर नुसतं वर छताकडं पाहत आहे, बाप छताकडं पाहत आहे, नाही झोप आली त्या पोरीला त्या बापाला. सकाळ झाली, बापानं पहाटे स्नान केलं आणि बाप आता पहिल्यांदा गावातल्या सावकाराकडे गेला आणि सांगितलं, सावकार मालक
मला 5,000 रुपये द्या हो मालक, मला 5,000 रुपये द्या, मला माझ्या पोरीच्यासाठी साडी आणायची आहे, द्या हो मालक 5,000. पण ऐका ना माईबाप, अरे गरीबाला कोण देतं? कोण देतं गरीबाला? मोठ्यांच्या पुढं सगळेच गोंडा घोलतात, पण गरीबाला कोणी सहकार्य करत नाही महाराज. दुर्बळाचे कोण ऐके घालोन यामन. कोण जगामध्ये असं आहे की गरीबाला सहकार्य करेल? एकाने हे 1 रुपया दिला नाही, प्रत्येकाच्या घराच्या समोर जातोय, द्या हो 5,000, द्या हो 5,000, पाया पडतो हो तुमच्या. माझी पोरगी नाराज झाली हो माझ्यावर, माझ्या गरिबीमुळं नाही घेऊ शकतो मी साडी. तुमचा 1 ना 1 रुपया परत करेन, वर्षभर कष्ट करेन, तुमचा 1ही रुपया मी ठेवून घेणार नाही. द्या हो दादा 5,000, द्या हो दादा 5,000. पण कोणी 5,000 रुपये नाही दिले महाराज. बाप निराश झाला आणि बाप तालुक्यात गेलेला बाप आता प्रत्येक दुकानात जायला लागलाय आणि कापड दुकानात जाऊन तो बाप म्हणायला लागलाय, अहो उधार मला एक साडी द्या हो 5,000 रुपयाची, द्या हो साडी 5,000ची. शांत बसा शांत. वातावरण काय पाहता, शांत बसा. एकाही दुकानदाराने साडी दिली नाही. सकाळी निघालेला बाप, सायंकाळचे 4 वाजलेले आहेत, पायाला चटके बसायला लागले, मोठे मोठे फोड यायला लागले बापाच्या पायाला. अंगावरती मुंडासं नाही, उपरणं नाही, शेला नाही, अंगावरती कपडे नाही. अशा अवस्थेतला तो बाप दिवसभर चालायला लागलाय, पण त्या बापाला कोणी साडी दिली नाही. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही बापाच्या पोटामध्ये. मनात एकच अपेक्षा होती, कोणीतरी देईल 5,000ची साडी, कोणीतरी देईल ते साडी. कोणी दिलं नाही. 4, 4:30, 5 वाजले, सूर्यास्त व्हायची वेळ झाली. शेवटी एका दुकानात बाप गेला आणि त्या दुकानाच्या मालकाच्या समोर असा बाप आडवा पडला. बाप घट्ट त्यांचे पाय धरले आणि सांगितलं, मी मरेन आज, पण तुमच्या दुकानाच्या बाहेर जाणार नाही. माझ्या मुलीसाठी 5,000ची साडी द्या. कधीतरी हा बाप आठवत जा, बाप कसा असतो. आणि मग त्या दुकानदाराला दया आली, त्याने साडी काढली, एखादी साधी साडी, आणि त्या बापाच्या हातात दिली महाराज. त्याने ती साडी घेतली आणि बाप आपल्या घराकडे धावत निघाला. काय आनंद झाला त्या बापाला. धावत आला बाप, अंगणात आला आणि अंगणातून आपल्या पोरीला आवाज दिलाय, तायडी, हे तायडी, हे ना बाहेर. बापाचा आवाज ऐकला, ती पोरगी धावत बाहेर आली. बापानं साडीचा हात असा मागे केला आणि सांगितलं, पोरी, ए बाळा, डोळे बंद कर बरं, पहिले डोळे बंद कर. त्या पूर्ण डोळे बंद केले महाराज. डोळे बंद झाल्यावर बापाने साडी त्या पोरीच्या हातात ठेवली आणि सांगितलं, बाळे, आता डोळे उघड. आणि मग डोळे उघडले. त्या पोरीनं पाहिलं तर काय, 5-7 हजार रुपयाची साडी आपल्या त्या पोरीच्या हातात दिसायला लागली. घळ अश्रू आणून ती पोरगी रडायला लागली, बाबा, अहो मला तुमच्या साडीची गरज नाही बाबा, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे बाबा, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. हां पोरी, खरं आहे तुझं, पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच आले नाही पाहिजे. हे माझं ब्रीद वाक्य आहे, हे लक्षात ठेव. खरा बाप असेल ना तर पोरीच्या डोळ्यातले अश्रू पाहत नाही, तो बाप असतो. आणि मुलगी सुद्धा जेव्हा नांदायला जाते तेव्हा बापाचीच काळजी करते बरं का मायबाप. आईची काळजी नाही करत तेवढी, भावाची काळजी नाही करत ती पोरगी, पण जाते ना तेव्हा ती पोरगी बापाची काळजी करते. ऐका, भावाच्या जवळ जाईल तर भावाच्या जवळ जाऊन म्हणाल, दादा मी चालले रे आता माझ्या पतीच्या घरी, आपल्या बाबाची काळजी घे रे दादा, आपल्या बाबाची काळजी घे. आई बाबाचे भांडणं होतात, बाबा दिवस उपाशी जाऊन बसतात, मी होते तोपर्यंत माझ्या बाबाचा हात पकडून मी घरी आणत होते आणि माझ्या बाबाला मी जेवायला घालत होतो रे दादा. आता मी चालले रे दादा, मी चालले. तुला विनंती आहे माझी, जेव्हा आई बाबाचे भांडणं होतील ना दादा,
तेव्हा बापाच्या हाताला धर, घरी आण आणि आपल्या हातानं बाबाच्या मुखात घास घाल रे दादा, बाबाच्या मुखात घास. ही आई असते, ही मुलगी असते महाराज. ऐका ना, भावाच्या जवळ जाईल तेच सांगल, शेजाऱ्याकडे जाईल म्हणल अहो माझ्या बाबाकडे लक्ष ठेवा, माझ्या घरचे बाबा फार गुणी, फार शांत आहे, तो माझ्या बाबाला कोणी आधार नाही हो देत घरामध्ये, पण माझ्या बाबाची काळजी, माझ्या बाबाची काळजी घ्या. शेजाऱ्याकडं तेच सांगल, भावाकडं तेच सांगल, बहिणीकडं तेच सांगल. आणि आईच्या जवळ जाईल ना, आपण नांदाला चालले पण आपली काळजी न करता ती मुलगी म्हणाल आई, आई माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आई, माझ्या बापासोबत कधी भांडण करू नको गो आई, माझ्या बाबाला कधी भांडू नको, माझ्या बाबाला. आईला सांगल, सगळ्यांना सांगल आपल्या बाबाची काळजी घ्या. आणि ज्या वेळेस ती मुलगी आपल्या बापाच्या जवळ जाईल ना, बापाच्या जवळ अंग फुटल महाराज. मुली बापाची, मुलगी आणि बापाची भेट जेव्हा सगळा समाज, सगळे लोक पाहतील ना, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू येतील. ती धाय मुकलून पोरगी आपल्या बापाच्या गळ्याला पडून रडल, बाबा बाबा चालले हो बाबा, चालले हो बाबा, स्वतःची काळजी घ्या बाबा, स्वतःची काळजी घ्या, औषध वेळेवर घ्या, गोळ्या वेळेवर घ्या, जेवण वेळेवर करा. बापाची प्रत्येक घटक, बाबा तुमच्या गोळ्या त्या डब्यात आहेत, ही गोळी दुपारची आहे, ही गोळी संध्याकाळची आहे, ही गोळी सकाळची आहे बाबा, ही गोळी जेवणाच्या अगोदरची आहे, ही गोळी जेवणाच्या नंतरची आहे, जेवणाच्या नंतरची आहे. ऐका ना मायबाप, बाप गेल्यावर काय अडचणी असतात ना, मला रोज बाप सांगा वाटतो, रोज बाप गेल्यावर काय अडचण असते, काय अडचण असते तुम्हाला बाप गेल्यावर कळतं महाराज. हे तुमचं लोकांचं पाहून सांगतो असं नाही, ग्रंथातलं वाचून सांगतो असं नाही, हे स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय, स्वतःचा अनुभव. माझे वडील जेव्हा लहानपणात मला सोडून गेले ना, अरे एकुलता एक भाऊ नाही, बाकी आधार द्यायला कोणी नाही आहे. लहान असताना माझे वडील मला सोडून गेले. वडिलांची फार अपेक्षा होती, आपल्या मुलाने कीर्तन करावं, आपल्या मुलाने कथा कराव्यात आणि समोर बसून मुलाचं कौतुक आपण पाहावं. कुठल्या बापाला वाटणार नाही, पण जीवनभर माझ्या बापाने कष्ट केलं, पण मला आधार देता आला नाही महाराज. मी लहान असताना जेव्हा वडील सोडून गेले, आजपर्यंत खूप मोठी मोठी माणसं भेटली मला, खूप मोठी भेटली, आमदार, खासदार, नेते, सगळे श्रीमंत माणसं समोर येऊन पाया पडतात. पण एक सांगेल तुम्हाला, एक सांगेल, जो बापाचा हात प्रेमाचा आपल्या पाठीवरती पडतो, तो प्रेमाचा हात मात्र आयुष्यात जगात आपल्या पाठीवर ठेवणारा कोणीही आपला जीवनभर भेटत नाही. हा अनुभव तुमचा नाही, तर हा अनुभव माझा मी तुम्हाला सांगतोय. सगळे भेटले पण बाप आयुष्यात भेटला नाही, बाप आयुष्यात भेटला नाही मायबाप. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, बाकी सगळं विसरलं तरी चालेल, सगळं विसरलं तरी चालेल, पण आपल्या बापाला सांभाळा, आपल्या आईला सांभाळा, आपल्या कुटुंबात एकमेकाने प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. आज माझी सीता आईसाहेब आनंदात चालल्यात, जनक राजा समोर आहे, वैराग्यवान बाप होता. अरे ज्यांनी आपला पाय जळला तरी विचार केला नाही, तो जनक राजा. आज माझी सीता आईसाहेब नांदेला जाते ना, कडकडून मिठी मारली आणि हा राजा ढसा रडायला लागला, ढसा रडायला लागला. सगळ्यांचा कंठ दाटून